नमस्कार दत्त भक्तांनो. आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारू इच्छितो. तुम्ही रोज श्री दत्त भगवान असा नाम जप करता का? तुमच्या घरात श्री दत्तात्रेयांची पूजा होते का? जर याचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण अनेक भक्त मनापासून पूजा करतात, पण काही गोष्टींची माहिती नसल्यामुळे त्यांची साधना अपुरी राहते. आज आपण अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला सुरुवात करूया. आपण सर्वात अगोदर एका कथेपासून सुरुवात करूया. एका गावात एक वृद्ध दत्त भक्त राहत होता. त्याच्याकडे फार पैसा नव्हता, मोठं घर पण नव्हतं, कोणतंही वैभव नव्हतं, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, अखंड श्रद्धा. दररोज पहाटे उठून स्नान करायचा, दत्तमूर्तीसमोर दिवा लावायचा आणि शांतपणे श्री गुरुदेव दत्त असा नाम जप करायचा. एके दिवशी गावातील एका व्यक्तीने त्याला विचारले, तुम्ही इतके वर्ष भक्ती करता, पण तुम्हाला देवाने काय दिलं? वृद्ध भक्त हसला आणि म्हणाला, देवाने मला अशी मनशांती दिली आहे जी पैशाने कधीच विकत घेता येत नाही. हीच खरी दत्त भक्ती आहे. दत्त भक्ती म्हणजे काय? अनेकांना वाटतं की फक्त मंदिरात जाणं म्हणजे भक्ती, पण दत्त भक्ती त्याहून खूप मोठी आहे. दत्त भक्ती म्हणजे मनात नम्रता असणे, सत्याचा मार्ग स्वीकारणे, आई वडिलांची सेवा करणे, गुरूंचा आदर करणे, दुसऱ्याला मदत करणे आणि प्रत्येक परिस्थितीत गुरुवर विश्वास ठेवणे. भगवान दत्तात्रय हे गुरुतत्वाचे प्रतीक आहेत, म्हणून ते भक्ताला योग्य मार्ग दाखवतात. तर प्रत्येक दत्त भक्ताने दररोज काय करावे? दररोज सकाळी उठल्यावर प्रथम श्री दत्तांचे स्मरण करा. किमान 108 वेळा श्री गुरुदत्त असा नाम जप करा. आठवड्यातून एकदा तरी गुरुचरित्राचे वाचन करा. गुरुवारी शक्य असल्यास मंदिरात जाऊन दर्शन घ्या. गरजूंना मदत करा, भुकेलेल्यांना अन्न द्या, प्राण्यांवर प्रेम करा आणि सर्वात महत्त्वाचं, कोणाचंही वाईट चिंतू नका. या चुका टाळा. म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या चुका टाळाव्यात त्या बघूयात. दत्तभक्त असूनही काही लोक राग धरतात, मत्सर करतात, खोटं बोलतात, दुसऱ्यांची निंदा करतात, व्यसनांच्या आहारी जातात, अहंकार बाळगतात. हे सर्व दत्तभक्तांच्या मार्गात अडथळे ठरतात. गुरूंची कृपा मिळवण्यासाठी मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवणे आवश्यक आहे. श्रद्धेची खरी ताकद. जीवनात संकट प्रत्येकावर येतात. दत्तभक्त आणि सामान्य माणूस यांच्यातील फरक एवढाच, सामान्य माणूस संकटात घाबरतो, पण दत्तभक्त म्हणतो, माझे गुरु माझ्या सोबत आहेत. ही श्रद्धाच भक्ताला पुढे नेण्याची ताकद देते. श्रद्धा म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नव्हे. श्रद्धा म्हणजे कोणतीही परिस्थिती असली तरी गुरूंवरचा विश्वास कायम ठेवणे. मित्रांनो, जर तुम्ही खरं दत्तभक्त असाल तर आजपासून एक संकल्प करा, दररोज नामजप करणे, चांगले कर्म करणे, कोणाचाही द्वेष न करणे, गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवणे. अशी भक्ती कधीच वाया जात नाही. शेवटी सर्वांनी मनापासून म्हणा, श्री गुरुदेव दत्त. जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा, आपल्या सर्व दत्तभक्त मित्रांना शेअर करा आणि अशा आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये फक्त एकच शब्द लिहा, श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. जय श्री दत्तोत्रय.